नागपुर के नंदनवन पुलिस थाना हद के जीजी वीडियो गेम शॉप में अज्ञात आरोपी ने चोरी की घटना को अंजाम देने की शिकायत पुलिस को प्राप्त हुई। इस शिकायत के आधार पर पुलिस ने जांच शुरू कर दी। जांच के दौरान तकनीकी माध्यम से आरोपी जयेश सती कोसरे उम्र 23 वर्ष वाटोड़ा निवासी को पुलिस ने गिरफ्तार कर लिया है। पुलिस ने आरोपी से गहनता से पूछताछ करने पर उसने बेलतोड़ी पुलिस थाना हद में भी इसी तरह चोरी की घटना को अंजाम देने की बात कबूल कर ली। साथ ही उसने बताया कि चोरी किया हुआ सामान उसने नागपुर और दिल्ली जाकर बेचा है। पुलिस ने आरोपी के पास से 1,65,000 का माल जब्त किया है। आगे की जांच नंदनवन पुलिस कर रही है। कोणीतरी एका आरोपीने जी व्हिडिओ गेम च्या शॉप मध्ये शटर उचकटून आत जाऊन चोरी केल्याची तक्रारदार ऋषिश चंद्रशेखर गुप्ता यांनी नंदनवन पोलीस स्टेशनला दिली होती। त्याबाबत गुन्हा दाखल झालेला होता। यामध्ये जवळपास 2,91,000 रुपयांचा व्हिडिओ गेम करिता लागणारे जे ॲक्सेसरीज आहेत त्यांची चोरी झाल्याची त्यांनी माहिती दिलेली होती। सदर गुन्हा दाखल करून त्यामध्ये अज्ञात आरोपीचा आम्ही तपास पथकाच्या वतीने शोध घेतला असता जयेश मोरेश्वर सती कोसरे वय 23 वर्ष राधाकृष्ण नगर वाठोडा हा याचं नाव आम्हाला संशयित म्हणून मिळालं होतं की हा अशा प्रकारच्या चोऱ्या करतो, त्याची मोडच तशी आहे। त्यामुळे आम्ही त्याचा शोध घेतला। त्याच्याकडे तो मिळून आल्यानंतर त्याच्याकडे चौकशी केली आणि त्यानंतर त्याने आमच्या पोलीस स्टेशनच्या हद्दीत गुन्हा केल्याचे सांगितले। त्यामुळे त्यानंतर त्याच्याकडे चोरीला गेलेला मुद्देमाल याबाबत विचारणा केली असता त्याने काही मुद्देमाल नागपूरमध्ये विक्री केलेला आहे व काही मुद्देमाल दिल्ली येथे जाऊन विकलेला आहे असे सांगितले। याचबरोबर त्याने बेलतोडी पोलीस स्टेशनमध्ये देखील अशाच प्रकारची या घटनेला अंजाम दिलेला होता। त्या ठिकाणी देखील त्याने व्हिडिओ गेम पार्लर मध्ये चोरी केलेली आहे अशी माहिती त्याने दिलेली आहे। यामध्ये आरोपीकडून आम्ही जवळपास 1,65,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केलेला आहे। त्यामध्ये ग्राफिक कार्ड 4, XPG कंपनीचे रॅम 5 आहेत, हार्ड डिस्क 4 आहेत आणि कंपनीचे प्रोसेसर 1, वेगवेगळ्या कंपन्यांचे एकूण 3 प्रोसेसर आहेत। असा एकूण 1,65,000 रुपयांचा आम्ही मुद्देमाल जप्त केलेला आहे। आरोपी सध्या पोलीस कस्टडीत असून आज त्याची पोलीस कस्टडी संपत आहे आणि त्याला माननीय न्यायालयासमोर आम्ही हजर करत आहोत। सदरची कामगिरी ही आमच्या पोलीस स्टेशनचे तपास पथकाचे PSI श्री प्रदीप काईट आणि त्यांच्या सोबत असलेल्या टीम मधील पोलीस हवालदार आशिष तितिरमारे, पोलीस हवालदार संजय वरवाडे, पोलीस शिपाई प्रदीप भदाडे, संजय मोकादम आणि WPC रेवतकर मॅडम यांनी हा गुन्हा उघडकीस आणलेला आहे।